मनसेचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांची गुढीपाडव्याच्या दिवशी जाहीर सभा तुम्ही बघितली असेलच। त्यांचं भाषण जर तुमच्याकडनं ऐकायचं राहून गेलं असेल तर लिंक मुद्दाम डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की बघा। राजसाहेब समर्थकांना, राजप्रेमींना आणि मनसैनिकांना त्यांच्या भाषणाकडून आणि मुख्यतः येणाऱ्या लोकसभेत मनसेची नेमकी भूमिका काय यावर अनेक अपेक्षा होत्या। काहींच्या अपेक्षेप्रमाणे घडलं तर काहींचा अपेक्षाभंग झाला। मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा देण्याच्या राजसाहेबांच्या भूमिकेचं सोशल मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडियामध्ये त्यावरती पुष्कळ चर्चा, उहापोह झाला। आज आपण राज ठाकरे यांच्याकडे कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल होते, त्यातून त्यांनी बिनशर्त पाठिंबा देण्याचा ऑप्शनच का निवडला याबद्दल थोडंसं बोलणार आहोत। जर तुम्ही मनसैनिक असाल, जर तुम्हाला राजसाहेबांबद्दल प्रेम असेल किंवा त्यांचे तुम्ही समर्थक असाल तर त्यांच्यावरती मनापासून प्रेम करणाऱ्या या सगळ्या व्यक्तींसाठी आजचा हा व्हिडिओ आहे। नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण, एक परिपूर्ण विश्लेषण। राजसाहेब श्रीकांतराव ठाकरे बस नाम ही काफी है। मुंबई उपनगर आणि सर्वदूर महाराष्ट्रभर तरुणाईला ज्यांची क्रेज आहे असा एकमेव नेता। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी देहबोली, भारदस्त आवाज, थेट काळजाला भिडणारे शब्द, प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि मराठी भाषा, मराठी माणसांवरती प्रेम म्हणजे राजसाहेब। 2014ला त्यांनी गुजरातला भेट दिली आणि त्यानंतर मोदींना थेट समर्थन। 2019ला यूटर्न घेतला आणि त्यांचा तो लाव रे तो व्हिडिओ ही भूमिकाही फार प्रसिद्ध झाली आणि आता 2024ला मोदींना पुन्हा एकदा बिनशर्त पाठिंबा। हा निर्णय किंवा ही भूमिका घेताना राजसाहेब यांनी ती का घेतली असावी याचा आपण अंदाज बांधणार आहोत किंवा प्रयत्न करणार आहोत। प्राप्त परिस्थितीकडे थोडंसं प्रॅक्टिकली बघूया। चला, सर्वप्रथम राजसाहेबांकडे कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल होते त्याबद्दल बोलूया। ऑप्शन नंबर 1, 2019 प्रमाणेच महाविकास आघाडीत जाण्याचा प्रयत्न करायचा। ऑप्शन नंबर 2, स्वबळावरती निवडणूक लढवायची। ऑप्शन नंबर 3, डू नथिंग। ऑप्शन नंबर 4, महायुतीमध्ये जायचे आणि 2-4 लोकसभेच्या जागा लढवायच्या। ऑप्शन नंबर 5, बिनशर्त पाठिंबा द्यायचा। चला, आता या एक ऑप्शन बद्दल थोडंसं डिटेलमध्ये बोलूया। ऑप्शन पहिला, 2019 प्रमाणेच महाविकास आघाडीत जाण्याचा प्रयत्न करायचा। हा ऑप्शन फिजिबल नाही याचा चांगलाच प्रत्यय राजसाहेबांना 2019लाच आला होता। त्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा त्यांनी मोठ्या सभा घेतल्या, लाव रे तो व्हिडिओही फार प्रसिद्ध झालं, पण विधानसभेला मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मनसेला शेवटपर्यंत वेटिंगवरतीच ठेवलं आणि नंतर महाविकास आघाडीत घेतलं नाही। शिवाय आता महाविकास आघाडीत उद्धवराव आलेले आहेत, त्यामुळे तिकडे न जाणं इष्ट असा देखील विचार राजसाहेबांनी नक्की केला असेल। शिवाय लोकसभेला कुठल्या पक्षाचे वारे वाहत आहेत हे जर बघितलं तर महाविकास आघाडी हा ऑप्शन योग्य नाही हे आपणच चटकन ओळखू शकतो। ऑप्शन नंबर 2, स्वबळावर निवडणुका लढवण्याचा। थोडा विचार करा की स्वबळावरती 10 किंवा 15 ठिकाणी आज जर मनसेनं निवडणुका लढवायच्या ठरवल्या तर त्यातल्या किती जागा मनसे जिंकू शकेल? कदाचित एकही नाही। बरं, निवडणूक म्हटली की पैशाचं गणित आलं। उमेदवारांना आणि पक्षाला आपल्या कल्पनेच्या बाहेर खर्च करावा लागतो। जी निवडणूक लढण्या अगोदरच आपण हरणार आहोत याची खात्री असेल अशा खड्ड्यात स्वतःला, पक्षाला आणि आपल्या उमेदवारांना ढकलायची चूक राजसाहेब का करतील? म्हणजे ऑप्शन नंबर 2ही सोयीचा वाटत नाही। ऑप्शन नंबर 3 म्हणजेच लोकसभेच्या या निवडणुकीत तटस्थ राहायचं, ना उमेदवार उभे करायचे ना कुठल्या पक्षाला सपोर्ट करायचा। एक पॉलिटिकल पार्टी म्हणून हा ऑप्शन पॉसिबल नाहीये। ऑप्शन नंबर 4, महायुतीमध्ये जायचे, 2-4 जागा लोकसभेच्या लढवायचा। आता हा ऑप्शन फिजिबल आहे बरं का, कारण राजसाहेब यांचे शिंदे साहेबांबरोबर, फडणवीस साहेबांबरोबर किंवा अजितदादा पवार
यांच्याबरोबर चांगले वैयक्तिक संबंध आहेत, पण जिथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागांवरती रस्सीखेच चालू आहे, तिथे मनसेला हव्या त्या जागा मिळतील का, हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि मग उरतो तो ऑप्शन नंबर 5, महायुतीचा भाग व्हायचं, बिनशर्त पाठिंबा द्यायचा आणि योग्य वेळ येईपर्यंत वाट बघायची. वरकरणी राजसाहेबांनी ऑप्शन नंबर 5 निवडलेला आहे असं आत्ता तरी वाटतं. मित्रांनो, महाराष्ट्रातलं निवडणुकीचं राजकारण हळूहळू तापायला लागेल. बोचरी टीका सुरू होईल. मराठी अस्मितेचा मुद्दा आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा हळूहळू सुरू होईल आणि मग त्याला उत्तर फक्त राजसाहेबच देऊ शकतील. शिवाय त्यांच्याकडे ठाकरे या आडनावाचा सुद्धा फायदा महायुतीला नक्की होईल. मुंबई आणि परिसरातील मराठी मतांचं ध्रुवीकरण म्हणजेच पोलरायझेशन महायुतीकडे केवळ राजसाहेबच करू शकतात. आणि लक्षात घ्या की ही मतं प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची असतील. थोडक्यात काय तर इन द गिवन सिच्युएशन, विथ द सर्कमस्टन्सेस अँड इन द गिवन ऑप्शन्स, राजसाहेब यांनी घेतलेला निर्णय आता तरी योग्यच वाटतो. तुमचं मत काय हे आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या मित्रपरिचितांना आमच्याबद्दल नक्की सांगा हीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.